आणि यानंतर महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया। एसीबी कडून राजन साळवींच्या पत्नी आणि भावाला नोटीस। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये आज हजर राहण्याच्या सूचना। अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवींसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। कोणत्याही शासकीय कार्यक्रमामध्ये माझं नाव टाकू नये, पवारांकडून राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच सूचना। पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल, पुणे जिल्हा प्रशासनाकडून खुलासा। नाशिकच्या शेतकरी आंदोलकांची आज पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक। आजच्या बैठकीमध्ये निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। पुणे नाशिक महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंचर बाजार समिती समोर हे आंदोलन। पुण्यामध्ये पहाटे पावसाच्या हलक्या सरी, सकाळपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट गडद। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या श्री धरणात मर्यादित पाणीपुरवठा। मार्च महिन्यात आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल। बुलढाण्याच्या संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा गोंधळ। मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल। नागपुरात राष्ट्रीय विधी महाविद्यालयातील मेसमधील जेवणात अळ्या। निकृष्ट दर्जाच्या जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। विद्यार्थ्यांमध्ये संताप। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक घाणीच्या विळख्यात। रेल्वे प्रशासनाची बघ्याची भूमिका, प्रवाशांची तक्रार। भंडाऱ्याच्या तुमसरमधील नईम शेख हत्याकांडातील आणखी 2 आरोपींना अटक। आरोपींची संख्या 16वर। 1173 पानांचं आरोपपत्र दाखल।